ऐका ना, मी आहे शिवानी आणि मी आणि माझे हसबंड आज चाललो आहोत आमच्या एका मित्राच्या लग्नाला. आज आमच्या एका खास मित्राचं लग्न आहे. सो हॅलो हॅलो हॅलो, मी आहे शिवानी टेकी ग्लॅम गर्ल. तुम्ही बघताय माझा चॅनल. आज मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे बिकॉज मी आजपासून मराठीमध्ये व्हिडिओज बनवणार आहे आणि हे सगळे व्हिडिओज आपले ट्रॅव्हल विथ टेकी ग्लॅम गर्ल या चॅनलवर जाणार आहेत. मला तर आज आम्ही सॅमसंग S25 अल्ट्रा सॅमसंग S25 अल्ट्रा मधून शूट करत आहोत. कारण की माझ्या फोनला जरा मी आज रेस्ट देणार आहे. माझा आयफोन 16 प्रो आहे आणि माझ्या नवऱ्याचा आयफोन 16. मग माझा सॅमसंग आहे. आम्ही स्वॅप करायचं ठरवलं होतं मध्ये, असंच जस्ट जनरल, कारण की बोर झालं होतं स्वतःचे फोन्स. असं नाही, ऍपल मला हवा होता ऍक्च्युली. तर मग मी ऍपल घेतला त्याचा आणि त्याने माझा सॅमसंग हडपला. सो तू घेतला, मी हडपला. हा, ऍपलची बॅटरी आहे 60%, पण मेमरी संपली आहे. त्यामुळे मी जरा आज सॅमसंग काढलेला आहे. आज रोज डे आहे, त्यामुळे मला माझ्या नवऱ्याने क्यूट रोज दिला आहे सकाळी. तो स्वतःला निब्बा नाही म्हणत, पण व्हॉट इज दिस देन? तिलाच नाही स्वतः ऑर्डर करायचं. ओ माझावाले रोज घरी आहे. ओ मी अजूनही रोजच दिला नाहीये. हॅपी रोज डे. मी विसरले लिटरली. ओ सॉरी. त्यांनी दिलेलं रोज मी घरी ठेवलं आणि मी हे ऑर्डर केलं होतं, ते गाडीत आलं आणि मी म्हणजे पार्सल घेतलं. रोजचं जे हे आहे ना, ते मला हे आठवतं. ते जयकन सिकरे को रोज डे के दिन गर्लफ्रेंड को रोज दे रहा था, उसी रोज उसको मैंने गोली दे दिया. जयकांत काय तो कुछ भी करने का रे. जयकांत चिकरे को हर्ट नहीं करने का. ईगो हर्ट नहीं करने का. एनिवेज, तर मी हे रोज मागवून ठेवलं आणि ब्लिंकिट केलं होतं आम्ही. तर मग ते आलं, ठीक आहे. आणि मी त्याच्यासोबत अजून एक पार्सल होतं, माझं पार्सल होतं, काहीतरी वेगळं मागवलं होतं मी. सो मी ते बघत बसले आणि रोज विसरले आणि मी रोज इथेच ठेवून दिला. सो अगेन हॅपी रोज डे. थँक्यू. बघ तरी, स्मेल तरी कर. केलं ना, छान आहे. काहीच वास नाही येतात. छान काय. हे जी खालची डबी आहे ती छान आहे. ओ खाली डबी आहे त्याला. नाईस. डबीत राहतो तो रोज. छान आहे. काहीच वास नाही याला. स्मेल नाही आहे त्याला, फ्रेग्रन्स आहे. ओ बर. इथं आलो होतो आम्ही त्या टेक सिस्टम्सच्या पार्टीला. एवढ्या छान ठिकाणी आले होते हा, आणि मी नव्हते. तू झोपेत घरी. मला बरं नव्हतं आज. बरं नव्हतं. वो उनके सोचने दो, ऐसा दुश्मन को सोचने दो. ओ छान गाडी आहे ना ती. एंट्री लेवल मर्सिडीज आहे. काय छान. आपली वरणा भारी. आपली वरणा भारी आहे म्हणूनच आपण फक्त वरण भातच खात बसलोय. ओ छान जोक मारला का मी? घाण. खूप छान होता जोक. नो, झाड मस्त वाढलंय. पुण्यात हिरवळ वाढली वाटतंय. पुण्याची हिरवळ म्हणजे काय? हिरवळ नाही सर, पुण्याची. शाळेचे तू हे घाल ना, छान दिसशील. नको. अरे घाल ना. अरे छान दिसन, मला दिसलं तर पाहिजे. दिसत रे. छान. माझ्यासारखा कधी होणार मग तू? नको, मी ठीक आहे जसं आहे तसं. एनिवेज, गुड. आय वॉज टॉकिंग अबाउट पुण्याची हिरवळ. तर भरपूर पुण्यामध्ये आजकालला खूप छान झाडं लावलेलं आहे. आय सीन, म्हणजे आजूबाजूला खूप छान पर्यावरणला छान सुधारीकरण चालू आहे. पर्यावरणाचं सुधारीकरण चालू आहे. तर ती गोष्ट खूप छान आहे. तर पुणे इज ब्युटिफुल. ते झाड ते सायकल रेस नंतर उचलून ठेवली परत नर्सरी मध्ये. आता पुढच्या वर्षी निघतील ती झाडं परत बाहेर. अरे ठीक आहे ना, ठीक म्हणजे काय मॉड्युलर आहे पण पुणे. पण तू मला सांग, किती मॉड्युलर आहे पुणे? असं कुठं आहे का जगात? आहे का जगात? हा, कोणी करून दाखवू शकतं काही झाड आपण हे करतोय, पाहिजे तेव्हा झाड इम्प्लिमेंट करतोय आणि पाहिजे तेव्हा उचलून ठेवू पण शकतो. मायक्रो सर्व्हिसेस. एक्झॅक्टली.
म्हणजे हे मला असं वाटतं, काय म्हणतात त्याला, प्रोडक्टिव्हिटीचा पीक आहे हा. प्रोडक्टिव्हिटीचा पीक, प्रोडक्टिव्हिटीचं नाहीये, इम्प्लिमेंट करणं किती सोपं आहे. ठेवले, चला झालं, लोक गेली, चला उचलून पाहुणे ठेवा. आले होते फॉरेन वरनं, त्यांनी आता बघितली झाडं. घर आपण क्लीन कधी करतो, जेव्हा पाहुणे येणार असतील तेव्हा आपण साफसूफ करून ठेवतो की नाही, आणि मग पाहुणे गेल्यानंतर आपण परत आपल्या जागच्या जागी रुटीन सारखं ठेवतो की नाही. तसंच केलं आम्ही. पुण्याला आपल्या घरासारखं समजतो. हो. पण ते थोडस जरा अगदीच झालं, जरा अगदी करायला लागेल, जरा जास्तच झालं ते. जरा भाड्यावर आणले होते कधी झाडं? भाड्यावरून झाडं कधी मिळतात? नर्सरीमध्ये नर्सरी मधून आणले असतील ना भाड्याने. तेच केलं असेल ना. नगरपालिकेने काय केलं माहित नाही आता काय केलं. आय डोंट नो. पण जे केलं ते भारी आहे. म्हणजे ठीक आहे भाई, एक्झॅक्टली तेव्हा गरज होती, टायमाचं जी गरज आहे ते केलं. प्रोडक्टिव्हिटी ॲट इट्स पीक. प्रोडक्टिव्हिटी नाही, पण म्हणजे तेव्हा वाटलं की झाडं पाहिजे आपल्याला. आपण झाडं आणूयात, आपण झाडं लावूयात, आणि मग ते गेल्यानंतर झाडं उचलून ठेवून देऊयात. काय यार, खरंच डोकं लय, खरं खूप भारी डोकं आहे. फक्त तू विचार बघ ना, ज्यांनी हा विचार केला असेल की जे सायकल चालवत आहेत त्यांना किती भारी वाटेल. वाव, बाजूने झाडं दिसतात. भाई साहेब, सायकल वरून त्यांना बघायचा वेळ पण नसेल मिळाला. विचार केला माहितीये का की ऍक्च्युअली ज्याचं डोकं आहे त्यांनी खूप भारी डोकं लावलं की सायकल वरून जे चालवतात त्यांना बाजूचं कसं दिसणार आहे, की ते सायकलिंगवर म्हणजे कॉन्सन्ट्रेट करतील की बाजूच्या झाडांवर. हा, पण तू एक विचार कर, ते झाडं लावणं आपल्यासाठी फिजिबल आहे का? नाहीये फिजिबल, कारण की आपल्या इथं पोल्युशन खूप आहे, त्यानंतर एअर क्वालिटी खराब आहे, त्याला पाणी द्यायला लागेल प्रत्येक वेळेस. त्यापेक्षा भारी आहे ना मॉड्युलर झाडं. पाहिजे तेव्हा नाही, ती झाडं त्यांनी आश्चर्यवाले ठेवले होते, जे झाडं मेंटेन करणं अवघड आहे रस्त्यावर. फुलांची झाडं ठेवली होती. तर ते उलट मला वाटतं भारी काम केलं त्यांनी की बाबा. आणि आपल्या इथं ऊन, आता उन्हाळा चालू होणार, ते काय मेंटेन करता येणार आहेत का? एक्झॅक्टली. ते वेळेला जेव्हा लागलं ते केलं पुणेकरांनी. पुणेकर बेस्ट आहेत, एवढंच सांगू शकते मी. पुणे सुखाचा स्पर्श तू नवा, तुझ्या विना जीवना तुझ्या हसून कण कण. डॅम मधून पाणी सोडलेलं आहे गाईज. आम्ही आलो आहोत आता एक चतुर्थी म्हणून रेस्टॉरंट आहे, खूप फेमस चेन आहे यावाल्या रोडवर. तर आम्ही चतुर्थीला थांबलो आहोत, जस्ट एक बेसिक नाश्ता टाईप काहीतरी करायला, बिकॉज खूप जास्त भूक लागली आहे आणि आत्ता वाजलेत 4:30. तर मग आम्ही थांबलो आहोत आणि भूक लागली आहे. खूप छानसं रेस्टॉरंट आहे, छान असं नाईस रेस्टॉरंट. हायवेसाठी तर खूपच छान आहे. मस्त पुरी श्रीखंड असं काही मिळतं का बघ ना यार, मी ते घेतलं असतं असं काहीतरी. श्रीखंड दिसतं मला, पुरी नाही. विचारायचं होतं आपण. चटक मटक स्नॅक्सला चटक मटक लिहिले. चतुर्थी रायता, नूडल्स, मंचुरियन. झटपट फटाफट लक्ष्मीचे घर के अंदर प्रसन्न होगी, अंदर आईने घर के फटाफट. फुल मस्त सनसेट झालाय आणि आम्हाला 1 तास अजून दाखवतोय लातूरसाठी. तर मी ऑफकोर्स आम्ही काय असे तर येणार नाही,
तर मला छान मेकअप करायचा आहे, छान छान साडी नेसायची आहे, पण ते हॉटेलवर जाऊन आता मी मेकअप करायला सुरुवात करणार आहे, कारण की ऑलरेडी खूप जास्त उशीर झालाय आणि एवढा उशीर झालाय की बापरे बाप. इकडून आतमध्ये गाव आहे टाकविकी. कसं वाटतंय? मस्त. हे वालं गाव आहे. गेलं मागे गेलं, पण छानसं गाव आहे आणि रस्ते तर खूपच छान आहेत. त्यामुळे मस्त आम्ही फास्ट श्रीनिवास 110 110 चालवतोय तो कंटिन्यू. ठीक आहे, म्हणजे आता ठीक आहे, बट स्टील. तर अजून लातूरला पोचायला 1 तास आहे, इकडून एक्झॅक्ट 1 तासावर आहे. तर मी मेकअप करायला रेडी. मेकअप काय बोलते मी, एवढी झोपेते ना मी मेकअप करायला सुरुवात करते. लेट्स गो. आम्ही आलो आहोत इथे मंडपावर आणि लिटरली हे बघा, हा नवरदेव आहे आणि माझा नवरा आणि हा नवरदेव मॅच बघतात. ते इंडिया कोण आहे, इंडिया USA. वाटतंय का तुम्हाला काही? अरे तुझं लग्न आहे उद्या. हॅलो काय, तिथे नवरी फोटो काढतीये, नवरी होणारी बायको उद्या 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 बायको होणारी आणि इथे मेन. काय विचारी तुझे बायको फोटो काढायला गेले की जा. खूप अवघड आहे मुलांचं, खूप जास्त अवघड आहे. काय वाटतं तुला? माझं तर लग्न झालंय आणि मी सफर करते. हे असं सफर करते आणि ती आता उद्यापासून सफर करणार आहे. तरी त्याचं लक्ष नाही आहे. बायको एवढी छान दिसते, थोडंसं तरी लक्ष, तरीही नाही एवढाच. आय एम सॅड फॉर हिज वाईफ अँड आय एम सॅड फॉर माय सेल्फ ऑल्सो. थोडं पण लक्ष नाही, थोडं पण. किती छान दिसते बायको, किती छान झाली आहे. झालं. तर मी घातले आहेत, माझा आउटफिट खूप छान आहे आज. मी घातला आहे काश्मीरी झुमके विथ. किती क्यूट दिसते ते, किती क्यूट दिसते ते. क्यूट दिसते ना मी. थँक्यू. ए शिवानी दीदी थोडस पाठीमाग हो ना. हा उभा टाकून एकच मिनिट दुसरं का एक फोटो. हाय, कसं वाटतंय मित्राचं लग्न? नाही, हळद झाली. 1 स्टेप मोर टू गेटिंग मॅरिड. छान वाटतं. छान वाटतंय. आम्ही परमानंदला साधारणतः किती 6 वर्ष झाली असतील ओळखतोय. 6.5. म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो, म्हणजे आम्ही सगळे फ्रेंड्स होतो. तर मग आमच्या फर्स्ट करिअरच्या नवीन स्टेपपासून आम्ही त्याला ओळखतोय आणि मी ह्याला पण तेव्हापासून ओळखते आणि त्याला पण तेव्हापासून ओळखते. त्यामुळे इट्स सच अ फुल काय म्हणतात त्याला, फुल सर्कल ऑफ लाईफ. काय म्हणतात, समथिंग लाईक दॅट, भावना समजा. पण छान वाटतंय, त्याचं लग्न फायनली होतं आहे आणि आम्हाला खूप छान वाटतंय. तिची हळद झालेली आहे आणि 1 स्टेप अहेड टू शादी. शेवटी ओरडून त्याला फोन बंद करायला लावलाय, नाही तर फोनमध्ये होता तो पण कम्प्लिटली.
थोडेसे सो फायनली आम्ही आलो आहोत रूमवर आणि एवढं मज्जा आली ना आज. ओ माय गॉड. आणि संपला. आणि माझा लुक एवढा छान होता. म्हणजे या बांगड्या एवढ्या क्यूट दिसतात आहे ना. आवाज ऐका त्याचा. किती छान आहेत या बांगड्या, हो की नाही? तर आजचा दिवस असा समाप्त होत आहे आणि हा व्लॉग सुद्धा समाप्त होतोय. तर उद्याच्या व्लॉग साठी पण तुम्ही थांबा. उद्याचा व्लॉग उद्या येईल, आजचा व्लॉग आज येईल. तो असेल डे 2 ऑफ शादी आणि आज आहे डे 1 ऑफ शादी. तर भेटूयात उद्या परत. आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा, प्लीज शेअर करा, प्लीज शेअर करा. टेकी ग्लॅम कोण आहे? मी गावले की कोणतरी आहे मागे. ते कोण? आय होप कोण नाहीये. नाही मला वाटलं भास झाला. एनिवेज सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू ट्रॅव्हल विथ टेकी ग्लॅम गर्ल. आणि ओके